मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि ही आत्ता बैठक सुरू आहे त्यांच्यात आणि या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे आणि त्यासाठीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधानांच्या भेटीला गेलेले आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न जो तिढा आहे तो सुटावा यासाठीच खरं तर मुख्यमंत्री आणि त्यांचं शिष्टमंडळ सध्या पंतप्रधानांची भेट घेत आहेत। गेल्या अर्ध्या तासांपेक्षाही अधिक काळ ही बैठक सुरू आहे। आपण थेट जाणार आहोत दिल्लीला आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, गेल्या अर्ध्या तासांपेक्षाही अधिक काळ खरं तर ही बैठक सुरू आहे। ह्या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा तर मराठा आरक्षण आहेच, पण त्याचबरोबर राजकीय दृष्टिकोनातून देखील ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। त्याचबरोबर आपण एक महत्त्वाचं म्हटलं तर ह्या सगळ्या बैठकीनंतर मुख्यमंत्री ह्या सगळ्यावरती भाष्य करणार आहेत, या संदर्भात प्रतिक्रिया देणार आहेत। याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे। आपण पाहू शकतो की गाड्या निघण्याची हालचाल जी आहे ती काही प्रमाणात सुरू होताना दिसते, त्यामुळे बैठक कदाचित थोड्याच वेळात संपू शकते आणि जवळपास पाऊण तास ही बैठक सुरू होती आणि महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत ते घेऊन मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। त्या दोघांच्या मध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झालेली आहे, शिष्टमंडळासोबत चर्चा झालेली आहे। या चर्चेतून, या बैठकीतून काय बाहेर पडतं, काय महाराष्ट्रासाठी मिळतं, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला या भेटीतून काही मिळणार आहे का, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे। परंतु इतर महत्वाचे जे प्रश्न आहेत ते देखील आहेत, कारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाबरोबरच राज्याच्या विकासाच्या दृष्टीने असणारे जे पायाभूत प्रकल्प आहेत ती खास करून मुंबई आणि एमएमआरडीसाठी महत्वाचा असणारा मेट्रो 3चा प्रोजेक्ट जो आहे त्याचा कारशेडचा महत्वाचा मुद्दा आहे, कारण त्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट जे आहे त्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून करण्यात आलेली याचिका, त्यामुळे एकंदरीत आंदोलनाच्या जमिनीचा प्रश्न या माध्यमातून सुटू शकतो का। त्याचबरोबर बुलेट ट्रेनचा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी थोडीशी खीळ बसलेली आहे, तो प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी थोडीशी खीळ बसलेली आहे, तो धीम्या गतीने जात आहे, कारण त्याच्या संदर्भातली जी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे त्याला वेळ होतोय, कारण त्याला महाराष्ट्र सरकार काही प्रमाणात कारणीभूत आहे, कारण दोन्ही सरकार वेगवेगळी आहेत, त्यामुळे एकमेकांचे प्रकल्प रखडवण्याकडे दोन्ही सरकारांचा कल आहे का तो या भेटीमधून निघेल अशी अपेक्षा जी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळं जे महाराष्ट्रातले पायाभूत जे सुरू असलेले प्रकल्प आहेत त्यांच्या दृष्टीने देखील ही भेट तितकीच महत्त्वाची आहे। अगदी कृष्णा, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, आपल्यासोबत मराठा सकल मोर्चाचे विनोद पाटील देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील या संदर्भात चर्चा करणार आहोत, त्यांची एकूणच प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। विशाल, आपल्या सोबत आता विनोद पाटील आहेत, त्यांना पहिला प्रश्न महत्त्वाचा तो म्हणजे एकूणच मगाशी त्यांनी बोलताना म्हटलं होतं की भावनांशी खेळू नका आणि आम्हाला टिकणारं आरक्षण द्यावं अशी त्यांनी मागणी केली होती आणि त्यांचं एकूणच या भेटी वरती काय नेमकं भाष्य आणि संसदेत मराठा आरक्षण देता येऊ शकतं का, त्याबद्दल काय त्यांचं म्हणणं आहे? मधुरा, अगदी खरं आहे की मराठा समाजाशी भावनांशी खेळू नका असं ते स्पष्टपणे सांगतायत। आता शिवसेनेने एक भूमिका दिल्लीमध्ये मांडली की राज्यामध्ये जी काही आंदोलनं सुरू आहे मराठा आरक्षणासाठी हा सगळा राजकारणाचा भाग आहे, मग ते भाजप आंदोलन करत असो किंवा अजून कोणी आंदोलन करत असो, तुम्ही आंदोलनाशी अगदी निगडीत आहात। कसं बघताय जेव्हा राजकारणाचा अशा पद्धतीनं आरोप होतो या आंदोलनावर? नाही, ह्याच मानसिकतेचा आम्हाला तिरस्कार आहे, ह्याच मानसिकतेचा आम्हाला कंटाळा आलेला आहे की ज्यावेळेस आम्ही एखाद्याच्या विरोधात आंदोलन करतो आणि सत्तेत नसले तर यांना आनंद होतो, गुदगुल्या होत्या, आम्ही पुन्हा आनंद करतो तर यांना त्रास होतो, यांना दुःख होतं। याचा अर्थ काय की यांच्या सोयीप्रमाणे आम्ही वागावं, म्हणजे मराठा आरक्षण यांना काय राजकीय विषय वाटतोय, म्हणजे मराठा आरक्षण यांना काय टाइमपास विषय वाटतोय। सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो या वक्तव्याचा, ज्यांनी कोणी केला असेल, कारण मराठा समाजाची भावना आहे। 50 पेक्षा अधिक युवकांनी बलिदान दिलेलं आहे, रस्त्याची लढाई आम्ही लढलोय, न्यायालयीन लढाई आम्ही लढलो, आम्ही राहतो महाराष्ट्रामध्ये राहत असताना आरक्षण आम्हाला राज्य सरकारने दिलं तर आम्ही न्यायालयाच्या विरोधात नाही परंतु सरकारच्या विरोधात आंदोलन करणारच। आमच्या महामंडळाला पैसे कधी देणार, विद्यार्थ्यांची फीस तुम्ही कधी भरणार, जॉईनिंग कधी देणार, सवलती कधी देणार, हे प्रश्न जर आम्ही आंदोलन स्वरूपात करत असू आणि तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही
याला राजकारणाच्या रूपाने तुम्ही बघताय ते अतिशय चुकीचं आहे. अशी मानसिकता आम्हाला न्याय देऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे. वारंवार तुम्ही सांगितलंय की मराठा समाज जे आंदोलनं करतोय तो आपला आक्रोश मांडतोय. एकीकडे आज राज्यातले सत्ताधारी पंतप्रधानांना आरक्षणासाठी भेटायला गेले आणि दुसरीकडे या आंदोलनांना अशा पद्धतीनं आरोप करणं, खरंच ही मानसिकता आहे का आरक्षण देण्याची किंवा त्यासाठी प्रयत्न करण्याची? हे बघा, हे संगीत खुर्ची चालू आहे की 10 खुर्च्या मांडलेल्या 11 जण खेळताय, 1 जण उभा राहील, बाकी बसतील. तशाच पद्धतीने जसं काही हे चाललेलं आहे. फक्त आलेला दिवस काढायचा. आज शिवसेनेकडनं खरं काय अपेक्षित होतं किंवा सत्ताधारी असताना त्या दिवशी त्यांच्याकडनं काय अपेक्षित होतं की कोणीही काळजी करू नका, आमच्या हातात आम्ही असलेल्या गोष्टी देऊ. जरी न्यायालयाने आरक्षण रद्द केलं असेल, परंतु पर्याय व्यवस्था काय याच्यामध्ये काढली जाईल, विद्यार्थ्यांना सवलती दिली जाईल. परंतु तसं घडलं का? तसं घडलं नाही. काय झालं की मागच्या काळामध्ये चुकीचा कायदा केला. मग चुकीचा कायदा केला तर तुम्ही मतदान का केलं? मग 2 वर्ष तुम्ही आम्हाला का सांगितलं? आमच्यासोबत का बैठका केल्या? का आम्हाला सांगितलं की आरक्षण टिकणार आहे? नाही टिकल्यावर हात वर केले. आज देखील तुमच्याकडनं काय आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही प्रधानमंत्र्यांकडे आलो, आपण सगळ्यांनी मिळून मागणी केली पाहिजे आणि निश्चित काय घेतल्याशिवाय आपण जाणार नाही, नाहीतर एकालाही केंद्रातल्या माणसाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही. ही भूमिका आम्हाला अपेक्षित होती. आणि तुम्ही काय सांगताय, म्हणजे काय आम्हाला का पगार चालू आहे का? विशाल, आपण पाहू शकतो की विनोद पाटील थोडेसे नाराज आहेत ह्या भेटी दरम्यान. आपण ह्या संदर्भात अधिक चर्चा करूयाच त्यांच्याशी. तुम्ही आमच्यासोबत असेच तर आपल्यासोबत रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी देखील आहेत. रामराजे, ह्या भेटीचा नेमका अर्थ काय? बिलकुल, ही भेट खरं तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे द्वंद्व सुरू झालेला आहे, यांच्यामध्ये जो वाद सुरू झालेला आहे, तो वाद निवळणार का आणि राज्याचे अधिकार काय आहेत आणि केंद्राचे अधिकार काय आहेत या संदर्भामध्ये सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. कारण 102 घटना दुरुस्तीनुसार हे अधिकार काढून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. मग राज्याला अधिकार आहेत का? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्पष्ट करतील की राज्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे का, आणि या मुद्द्यानंतरच मग पुढची चर्चा सुरू होणार आहे की मग जर अधिकार नसेल तर मग केंद्राकडे ती जबाबदारी येते. परंतु केंद्र हे स्पष्ट करणार आहे. केंद्रानं वारंवार हे मुद्दे मांडलेले की राज्याकडे अधिकार आहेत. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की जी आता थोड्या वेळापूर्वीच आपले प्रतिनिधी कृष्ण पाटील यांनी हेमंत पाटील यांची मुलाखत घेतली, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की संसदेमध्ये हा कायदा पारित करावा. परंतु संसदेमध्ये हा कायदा पारित करण्यासाठीची नेमकी काय प्रक्रिया असते? एकीकडे कोर्टामध्ये केस चालू आहे, महाराष्ट्र सरकारनं एकीकडे केंद्र सरकारने पण फेरविचार याचिका दाखल केलेली आहे, महाराष्ट्र सरकार पण तशा प्रकारे फेरविचार याचिका दाखल करते. तर मग अशा वेळी संसदेला ते अधिकार आहेत का? आणि आता नुकतंच 2-3 वर्षापूर्वी जे मागासवर्गीय आयोग आहे केंद्राचं, त्याला संविधानिक अधिकार दिलेले आहेत आणि राष्ट्रपतीकडे ती संपूर्ण जबाबदारी. तर अशा वेळी केंद्र सरकार यामध्ये कशा प्रकारे दखल देऊ शकतं? आणि सगळ्यात महत्वाचा पेच निर्माण होणार आहे तो म्हणजे जर मराठा आरक्षणाला जर संसदेमधून जर कायदा बनवण्यासाठी जर मागणी होत असेल तर मग इतर राज्यामधून सुद्धा वेगवेगळे आरक्षण, मग ते जाट आरक्षण आहे, मग ते पाटीदार आरक्षण आहे, ते तामिळनाडू मधलं आरक्षण आहे, प्रत्येक ठिकाणचं आरक्षणाची जबाबदारी मग केंद्रावर जाईल आणि संसदेमधून याचा तोडगा निघतोय असा मेसेज जाणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिघांनाही स्पष्ट करतील की कशा प्रकारे आरक्षणातून मार्ग निघू शकतो किंवा हे केंद्राच्या अखत्यारीत आहे का राज्याच्या अखत्यारीत आहे. अगदी रामराजे, ह्या सगळ्या संदर्भात अधिक ताजे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. आपल्यासोबत कृष्णात पाटील देखील आहेत. कृष्णात सध्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आहेत. तिथे काय घडामोडी घडतायत कृष्णात? सध्या अजून पाऊण तास होऊन गेला तरी बैठक मात्र सुरूच आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक 11 वाजता सुरू झालेली आहे आणि या बैठकीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे मगापासून काही वेळापासून जी चर्चा सुरू आहे, मराठा आरक्षणाचा आहे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न आहे आणि त्याचबरोबर इतर राज्यातले जे प्रश्न आहेत त्या दृष्टीनं चर्चा सुरू आहे. राज्यातल्या इतर प्रश्नांचा भाग बघितला तर सर्वाधिक देशामध्ये सर्वाधिक मोठा फटका कोरोनाचा हा राज्याला बसलेला आहे. त्या प्रमाणात कोरोना काळात मदत मात्र केंद्राकडून तुटपुंजी मिळाल्याचं वारंवार राज्य सरकारनं निदर्शनास देखील आणलेलं आहे. ऑक्सिजनचा प्रश्न असेल किंवा रेमडेसिवीरचा प्रश्न असेल, त्यावेळी राज्यानं आरोग्यमंत्र्यांनी देखील त्यावेळी टीका केली होती की केंद्राकडून एवढं मिळत नाही आहे जेवढं पाहिजे तेव्हा. त्यामुळं येत्या काळामध्ये लसीकरण हा सर्वाधिक मोठा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. त्यामुळं येत्या काळामध्ये लस मोठ्या प्रमाणात मोठा साठा जो आहे तो मिळावा ही देखील मागणी असणारच आहे. परंतु या सगळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो
रामराजे शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे कदाचित कायदा बनवून हे सुटू शकेल का, तर त्या संदर्भातलं सगळ्यांची एकजूट आहे किंवा सगळ्या राजकीय पक्षांची इच्छाशक्ती आहे का ते पाहणं गरजेचं आहे. कारण संसद जी आहे ती संसदेला आपण कायदे मंडळ देखील असं म्हणतो, म्हणजे कायदा तयार जो आहे ते करण्याचं काम जे आहे ते संसद करते. त्यामुळं भारतीय घटनेनुसार जर कायदा घटनेला धरून जर कायदा झाला तर तो टिकतो, हे सुप्रीम कोर्टामध्ये देखील टिकणं ते देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळं तशा पद्धतीनं कायदा करणं, त्या दृष्टीनं रामराजे म्हटलं त्याप्रमाणे इतर राज्यामध्ये देखील हा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतो. कारण एका राज्याला जर दिलं गेलं तर इतर राज्य देखील उठून बसू शकतात, हा देखील महत्त्वाचा आहे. त्यामुळे वारंवार जे आहे तो एकच मुद्दा उपस्थित होतो की 50% जास्त आरक्षण जे आहे तो कशा प्रकारे कायद्यात बसवलं जाणार, त्यासाठीच कायदा करणं गरजेचं आहे का. 50%ची आट जी आहे ती ओलांडणं ही सर्वात जास्त मोठी महत्त्वाची जी गोष्ट आहे ती कायद्यानुसार बदलणं गरजेचं आहे. अगदी कृष्ण, आपण खरं तर बघतोय की ही बैठक तर सुरू आहे, या चर्चा सुरू आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे